शिवसेनेच्या फुटीनंतर पालिकेची पहिलीच निवडणूक. ठाकरे विरुद्ध शिंदे लक्षवेधी लढती. 3 प्रभाग, 3 माजी महापौर रिंगणात. कोणत्या प्रभागात होणार हाय व्होल्टेज लढती? मुंबई म्हटलं की शिवसेना हे जुनं समीकरण, पण शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पालिकेसाठी होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. मुंबई पालिका कोण काबीज करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नगरसेवक पदासाठी होणाऱ्या लढती देखील अटीतटीची होण्याची स्थिती आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरवलेत. त्यातही ठाकरेंच्या उमेदवारांची अधिक चर्चा आहे, कारण उद्धव ठाकरेंनी 3 माजी महापौरांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. कोण आहेत हे उमेदवार आणि त्यांच्या प्रभागात कुणाचं आव्हान आहे, पाहूया. तब्बल 9 वर्षांनी मुंबई पालिकेची निवडणूक होतीये. यात 66 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना होतोय. या रंगतदार लढतींमध्ये ठाकरेंनी काही जुन्या खेळाडूंना पुन्हा संधी दिलीये आणि त्यांच्या समोर अर्थात शिंदेचे नवे खेळाडू आहेत. याचं कारण उद्धव ठाकरेंनी 3 माजी महापौर राहिलेल्या शिलेदारांना मैदानात उतरवलंय. कोण आहेत हे 3 माजी महापौर, पाहूया. पहिले आहेत किशोरी पेडणेकर, दुसरे आहेत विशाखा राऊत आणि तिसरे आहेत श्रद्धा जाधव. या 3 माजी महापौर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया या तिघींसमोर शिंदेच्या सेनेनं कुणाला उतरवलंय. प्रभाग क्रमांक 199 या प्रभागातून उद्धव ठाकरेंनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली आहे. किशोरी पेडणेकर या 2019-22 मध्ये मुंबईच्या महापौर होत्या. कठीण अशा कोविड काळात किशोरी पेडणेकर यांनी स्वतः रुग्णालयात नर्स म्हणून रुग्णांची सेवा केली होती. किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात शिंदे सेनेनं रुपल राजेश कुसळे यांना उमेदवारी दिली आहे. रुपल यांचे पती राजेश कुसळे हे शाखा प्रमुख आहेत. या प्रभागात 2017 मध्ये कुसळे विरुद्ध पेडणेकर समर्थकांमध्ये स्थानिक पातळीवरचं वैर चव्हाट्यावर आलं होतं. कुसळे यांच्याशिवाय इतर पक्षांचं मोठं आव्हान पेडणेकर यांच्या समोर आहे. प्रभाग क्रमांक 191 मधून ठाकरेंनी माजी महापौर विशाखा राऊत यांना मैदानात उतरवलंय. विशाखा राऊत या 1997-98 मध्ये मुंबईच्या महापौर होत्या. त्यांच्या समोर शिंदे सेनेनं प्रिया गुरव सरवणकर यांना मैदानात उतरवलंय. प्रिया या शिंदे सेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आहेत. विशेष म्हणजे या प्रभागात या दोघींमध्ये थेट लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 202 मधून मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव या निवडणूक रिंगणात आहेत. श्रद्धा जाधव या 2009 ते 2012 या काळात मुंबईच्या महापौर होत्या. विशेष म्हणजे सलग 6 वेळा त्या मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे पक्षानं श्रद्धा जाधव यांना आमदारकीसाठी उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला. आता नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीत श्रद्धा जाधवांसमोर भाजपचे पार्थ बावकर आणि बंडखोर विजय इंदुलकर यांचं आव्हान आहे. ठाकरे सेनेचे विजय इंदुलकर यांनी श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीला विरोध करत बंडखोरी केली आहे. त्यांच्यासह इतर पक्षांचंही आव्हान श्रद्धा जाधव यांच्या समोर असणार आहे. एकंदरीत मुंबईत होणाऱ्या हाय व्होल्टेज लढतींमध्ये या 3 माजी महापौरांच्या लढतींचा समावेश असेल. यात कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.